मॉर्निंग गाईज. तर आज उद्या भोगी आहे म्हणून आज आम्ही सामान आणायला गेलो होतो मार्केटला आणि भोगीचं सामान घेऊन आलो आहोत. मी आणि काकू दोघं गेले आणि खण आणले, भरपूर भाज्या वगैरे आणले. त्या थोड्या वेळात मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेनच कोणत्या कोणत्या भाज्या वगैरे आणल्या त्या नीट वगैरे करायची. कारण कसं होतं उद्या भोगी असल्यामुळं ना आदल्या दिवशी सगळं सामान आणलं ना बरं पडतं, नाहीतर विनाकारण धावपळ होते. संध्याकाळच्या वेळेस पण गडबड होते खूप, त्याच्यामुळे सकाळीच भाज्या आणून मग दुपारच्या वेळेस टाईम भेटतो भाज्या वगैरे नीट करायला. तर मी भाज्या घेऊन आलेल्या आहेत, 2 ऑलरेडी पिशव्या भरलेल्या आहेत, हे बघू शकता. ही भाजी मार्केट आहे. तर भाजी मार्केटला मी भाज्या वगैरे सगळ्या घेऊन झाल्यानंतर थोडेफार फ्रूट्स पण घेतले आणि हे खूप सारे फ्रूट्स भाजीपाला वगैरे आहे. आणि मार्केटमध्ये बघा सकाळी आलो तरी पण एवढी गर्दी आहे, संध्याकाळच्या वेळेस तर खूप गर्दी असते. हे झाल्यानंतर आम्ही संक्रांतीचे खण वगैरे पण घेतले आहेत आणि आमच्या इकडे 4 लाल कलरचे असतात आणि 1 ब्लॅक कलरचा आम्ही खण घेतो. हळदी कुंकू वगैरे लावायचं आणि पाया वगैरे पडून घ्यायचं खण वगैरे. तर खण वगैरे घेऊन झाल्यानंतर मी घरी आल्यानंतर भाज्या वगैरे नीट करायला सुरुवात केली. तर खूप साऱ्या भाज्या आहेत त्यामुळे खूप वेळ जातो. मग त्या भाज्या आणून झालेल्या आहेत हे बघू शकता. आणि नंतर विड्याचं पण सामान आणलेलं आहे, वसायचं वगैरे. तर ऊस वगैरे गाजर हे पण लागते पूजा करण्यासाठी. तर हे सगळं सामान झाल्यानंतर म्हटलं आता चला तिळाचे लाडू करूयात. तिळाचे लाडू करण्यासाठी मी 1 वाटी तिळ घेतलेले आहे, 1 वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे, दोन्ही भाजून घेतलेले आहेत तिळ आणि शेंगदाणे. ते मिक्सरला फिरवून घेतले आहे शेंगदाणे वगैरे. आणि गुळामध्ये 2 चमचे साखर टाकायची, कारण ना लाडू चिकट होत नाहीत. आणि थोडंसं तूप टाकायचं आणि गूळ चांगला मेल्ट झाल्यानंतर चांगला फेस आल्यानंतर मग तीळ केलेले भाजलेले तीळ आणि शेंगदाणे जे बारीक केलेले आहेत ना ते टाकून घ्यायचे. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मग गॅस बंद करायचा आणि गरम गरम असतानाच लाडू बांधायचे. थंड झाली की लाडू बांधायला वेळ म्हणजे व्यवस्थित येत नाही, त्याच्यामुळे आम्ही गरम गरम असतानाच लाडू बांधायला सुरुवात केलेली आहे. आणि विहान पण लागलाय, लाडू बांधायला यायला होता पण विहान लागलं थोडंसं गरम. तर आता लाडू बनवून झालेले आहेत मस्त असे तिळाचे, हे बघू शकता. आता थंड झाल्यानंतर डब्यात भरून ठेवायचे. काकूनी थोडंसं हेल्प केली पाक वगैरे बनवायला वगैरे. तर काय आणि लाडू बघा संक्रांतीसाठी स्पेशल बनवली ती, हे बघू शकता. हे बघा ते छान मस्त असे लाडू झाले, पटपट वळायला लागतं जरा गरम गरम माहिती. हां विहान टेस्ट केली, कशी आहे लाडूची टेस्ट? छान आहे ना. धर तुला पण लाडू. कडक झाले ना माझं, छान कडक झाले, क्रिस्पी लागतात एकदम छान छान. तर गाईज आता उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूयात भोगीच्या भाजीसोबत आणि सुगड कशी करायची काय, त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड करेन. तर गाईज पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता भेटूयात आपण. तर बाय बाय गाईज. बाय.